हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 8. विपर्ययो मिथ्या ज्ञानमत द्रूप प्रतिष्ठम. एखाद्या वस्तूचे वास्तव रूप नसलेले मिथ्या ज्ञान होणे म्हणजे विपर्यय. सूत्रार्थ. चित्तवृत्तींचा दुसरा प्रकार म्हणजे विपर्यय. विपर्यय म्हणजे विपर्यास करून घटनेचं सत्यज्ञान करून न घेता वेगळाच अर्थ प्राप्त करून घेणे. मिथ म्हणजे जुळून मिळून आलेलं. दोन गोष्टी एकदम एकत्र जुळून आल्या की त्यातून तिसरीच गोष्ट निर्माण होते. त्यामुळे दोन गोष्टी बाजूला राहतात आणि त्यातून मिथ्या म्हणजे चुकीचा, भ्रमिष्ट, खोटा अर्थ घेतला जातो. याचा दुसरा अर्थ असाही होतो की विपर्यय यात चित्त सारूप्यता साधली जात नाही, त्यामुळे चुकीचे ज्ञान प्राप्त होते. वास्तविक पाहता सारूप्यता न साधल्यामुळे ज्ञान अजिबात प्राप्त होता कामा नये. परंतु येथे चुकीचे का होईना पण ज्ञान प्राप्त होत आहे. याचा अर्थ सारूप्यता प्राप्त होते म्हणजे विपर्यय वृत्तीच्या प्रकारात वरील दोन्ही गोष्टी एकदम घडतात. चित्ताची सारूप्यता पावते पण ती मूळ घटनेशी न पावता त्याच्याशी मिळत्या जुळत्या अनुषंगिक गोष्टींशी पावते. त्यामुळे अर्थातच चुकीचं मिथ्या ज्ञान प्राप्त होतं. ते सूत्र क्रमांक 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असते. त्याप्रमाणे त्याचे भोग भोगावे लागतात. आमच्या गावाला माध्यमिक शाळेची सोय नसल्यामुळे मी तालुक्याच्या शाळेत जाण्यासाठी राहत होतो. एक दिवस शाळा सुटल्यावर सायंकाळी वही आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. वही घेऊन बाजारातून माझ्या राहण्याच्या ठिकाणी चाललो होतो. त्या रस्त्यावर चित्रपटगृह होते. तिथला 3 ते 6 हा खेळ संपल्यामुळे चित्रपटगृहामधून गर्दीचा लोंढा बाहेर पडत होता. त्या लोंढ्यामधून वाट काढत मी रस्ता शोधत चाललो होतो. इतक्यात आमच्या गावाकडील एका सार्वजनिक काकांनी मला रस्त्यात हटकले. काय रे, कसा काय चाललाय अभ्यास? मी त्यांना म्हटलं ठीक चाललाय. असंच आणखी काही बोलून आम्ही विरुद्ध दिशेला निघून गेलो. सार्वजनिक काका भेटल्याचं मी विसरूनही गेलो. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे गावी गेलो. घरी गेल्यावर शाळा चुकवून मी सिनेमा पाहतो या संशय कल्लोळाला मला तोंड द्यावं लागलं. याला कारण त्या सार्वजनिक काकांची विपर्यय चित्तवृत्ती होती. माझ्याऐवजी ते सिनेमा प्रेक्षकांच्यात सारूप्य पावले होते. त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं पण ते मिथ्या होतं. विषय योग्य प्रकारे जाणावा लागतो. विपर्ययो मिथ्या ज्ञानमत द्रूप प्रतिष्ठम. विपर्यय या चित्तवृत्तीमध्ये मिथ्या, विपरीत, चुकीचे ज्ञान प्राप्त होते. सारासार विचार पूर्ण व्हायच्या आधीच चित्त कामाला लागते. चित्ताला निर्णय घ्यायची घाई झालेली असते. पटापट अर्थ लावत सुटायचं. आपण जो अर्थ लावत आहोत याचा सर्वांगीण परिणाम काय होईल, आपण घेत असलेला निर्णय शक्य आहे की नाही, त्याच्या अनुषंगाने आजूबाजूला इतर गोष्टी आहेत त्यांच्यावर काही परिणाम होईल का, वगैरे वगैरे कसलाच काही पोच न ठेवता निर्णय जाहीर करत सुटायचं. असे लोक स्वतःच्या निर्णयाशी प्रामाणिक असतात. त्यांना त्यांचा निर्णय बरोबर आहे असेच वाटत असते. आपले काही चुकत आहे हे त्यांच्या गावीही नसते. ते त्यांचा चुकीचा निर्णय ठाम, पूर्ण आत्मविश्वासाने जाहीर करतात. त्यांच्या या वृत्तीची माहिती नसणारे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. यामुळे सर्वांना चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. अशांना इतरांचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्यायची सवय नसते. समोरचा काय सांगत आहे त्याचे आकलन होण्याआधीच अर्धवट म्हणणे ऐकून त्यांचे मत ते ठामपणे सांगायला लागतात. ते अर्थातच चुकीचे असते. श्रोते व्हायला त्यांना आवडत नाही. सतत आपले म्हणणे मांडत रेटत सुटायचे. यात त्यांचा वाईट हेतू असतो असेही नाही, कारण चूक लक्षात आल्यावर साफ पडेल चेहरा करून ते माफी मागतात. वर पुन्हा पुन्हा दुरुस्त करायला मदत करतात. त्यातही परत घाई गडबड चालूच ठेवतात. अशांची संगत नको रे बाप्या असे म्हणण्याची वेळ येते. कोणत्याही गोष्टीमधून नेमका चुकीचा विचित्र अर्थ काढणे, खरं म्हणजे अनर्थ काढणे
हा यांचा स्थायी स्वभाव असतो. तशात एखादा वादपटू असेल तर तो त्याचे हे चुकीचे विचित्र मत बरोबर कसे आहे हे पटवायला लागतो. त्यातच तो शीघ्रकोपी असेल तर वादाचा भडका उडतो. आजूबाजूचे अशांना तापून स्वतःची करमणूक करून घेतात. आपला विदूषक करण्यात येत आहे हे त्यांना समजत नाही. एखाद्या कृतीमधून यांनी काढलेला निष्कर्ष त्या कृती करणाऱ्यालाही बुचकळ्यात पाडील. एखाद्या लेखामधून यांनी काढलेले तात्पर्य त्या लेखकालाही स्तिमित करून टाकील. एखाद्या गुरुने उपदेश केला तर हे लोक असे काही आचरण करतील की त्या गुरुला हेची फल काय ममतपाला म्हणायला भाग पाडतील. नेमके चुकीच्या बिंदूवर तद्रूप होण्यात हे पटाईत असतात. यांची चित्तवृत्ती एकरूप होते पण चुकीच्या जागी. बाळू अचानक दिवसाऐवजी रात्री काम करू लागला. रात्रीच्या रात्री जागून तो काम करत असे. दिवसा मात्र झोपा काढायचा. दिवसा झोपून असायचा. घरातले सर्वजण हैराण झाले. कुणी काही विचारले तर शांत मौनी बाबा असल्यासारखा गंभीर होत असे. तोंडून याबद्दल शब्द काढत नसे. शेवटी जे व्हायचे तेच झाले. बाळू आजारी पडला. वैद्य आले. त्यांनी बाळूला औषध दिले. 4 दिवस आगम करायला सांगितले. दिवसाला 3 पुड्या घ्यायच्या होत्या. बाळू रात्री पुड्या घेत असे. घरातल्यांना आता वेगळीच शंका येऊ लागली. त्यांनी वेड्यांच्या डॉक्टरांना दाखवायचं ठरवले. तेव्हा मात्र बाळू, तो स्वतः तेवढाच शहाणा असून बाकी सर्वजण मूर्ख आहेत अशा थाटात म्हणाला, मी संयमी व्हायची साधना करत आहे. भगवंतांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. इतर जेव्हा झोपलेले असतात तेव्हा संयमी जागा असतो आणि इतर जेव्हा जागे असतात तेव्हा संयमी झोपी जातो. तुम्हाला ते कळणार नाही. विपर्यय चित्तवृत्ती असलेल्यांची मानसिकताच अशी काही असते की त्याने कितीही ठरवले तरी तो प्रसंगाला आपोआप उलटा विचार करतो. यात त्याचा वाईट हेतू नसतो. चांगले वागण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. त्याच्या निर्णयामागे इतरांचं चांगलं व्हावं हाच उद्देश असतो. परंतु त्याचा नाईलाज होतो. प्रसंग घडला की तो आकलन होण्यासाठी त्याला अष्टदिशा असतात. तो योग्य दिशेने जाणून घ्यावा लागतो. अशा वेळी अनेक पर्याय असतात. परंतु नेमका चुकीचा, विक्षिप्त, विचित्र पर्याय अनुसरला जातो जो शेवटी विनाशाला कारणीभूत होतो. प्रसंगाशी, विचाराशी चित्ताची वृत्ती योग्य मार्गाने सारूप्य पावत नाही. ती चुकीच्या मार्गाने सारूप्य पावते. अशा या चुकीच्या वृत्ती सारूप्यतेमुळे जगातला बराचसा नरसंहार घडलेला आहे, घडणार आहे. कोणाला वाटतं जगातलं दुःख पूर्णतः नाहीसं करावं, जगातला अडाणीपणा समूळ उपटून टाकावा, जगातली कुरूपता पूर्णपणे नष्ट करावी. येथे 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जगातली सर्व दुःखी सुखी करणे. जगातील सर्वांना शिक्षण देऊन शहाणे करणे. जगातील सर्व कुरूपता सरूपतेत बदलणे. यासाठी मेहनतीचे पहाड फोडावे लागतील. जन्मोजन्मी, पिढ्यानपिढ्या, शेकडो वर्ष कष्ट करावे लागतील. दुसरा पर्याय म्हणजे जगातील सर्व दुःखी जनांना, अडाणी माणसांना, कुरूप दुर्भाग्यांना नष्ट करणे, ठार मारणे, वंचितांना, नको असलेल्यांचाच नरसंहार घडवून जग स्वच्छ करणे. असे उपाय केले गेले. याला इतिहास साक्षी आहे. महाप्रचंड नरसंहार झाला. मोठमोठी युद्ध झाली. परंतु त्याने जग सुंदर करण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. उलट ते जास्तच कुरूप झालं. कारण समस्येच्या चुकीच्या पर्यायावर कृती सारूप्य झाली. त्यामुळे महाभयंकर प्रमाद घडला. आज इसवी सन 2006 साली ही परिस्थिती काही निराळी नाही. कोणाचा जन्म कोणाच्या हातात नाही. जन्म ज्या धर्मात झाला त्या धर्माचा स्वीकार जन्माने केला जातो. पण प्रत्येकाला त्याचाच धर्म बरोबर वाटतो. एवढ्याने भागत नाही, त्याला इतर धर्म चुकीचे वाटतात. एवढ्यानेही भागत नाही, त्याला इतरांनी त्याचाच धर्म स्वखुशीने स्वीकारला पाहिजे असे वाटते. तसे न झाल्यास ते बळजबरीने, जबरदस्तीने घडवून आणण्याची वृत्ती तयार होते.
कारण माणसातील माणुसकीच्या केंद्रावर वृत्ती सारूप्य न होता ती धर्मांधतेवर होते. कोणत्या दुसऱ्या देशात समृद्धी दिसते? तो म्हणतो, माझ्या देशात अशी समृद्धी झाली पाहिजे. यांच्या समृद्धीचे रहस्य यांच्या खाणी हे आहे. माझ्या मनगटात ताकद आहे. मग उशीर कशाला? त्या देशावर आक्रमण करून त्या समृद्धी देणाऱ्या खाणी मी माझ्या देशाच्या ताब्यात घेणार. त्यासाठी लाखो माणसांना मारावे लागेल तर त्याला इलाज नाही. चित्तवृत्ती समृद्धीसाठी क्रूर कर्मावर सारूप्य झाली. त्यासाठी प्रेमाच्या मार्गावरील पर्यायांवर सारूप्य झाली नाही. विपर्यय या चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे. ही चित्तवृत्ती ध्यानाने शांत करून त्याची शक्ती योग्य मार्गी वळवायची आहे. चित्ताची सारूप्यता योगाभ्यासाला पोषक अशा पर्यायांवरच झाली पाहिजे. हरिओम.